नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण नंबर सिरीज बघणार आहोत। तर या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर काही संख्या दिलेल्या आहेत आणि समोर एक प्रश्नचिन्ह दिलेले आहे आणि त्या प्रश्नचिन्ह जागी आपल्याला संख्या काढायची आहे। मग अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी जी पहिली संख्या ही 1,9, त्यानंतर 36, 100, 225, 441, प्रश्नचिन्ह। तर त्या प्रश्नचिन्ह जागी आपल्याला जे काही उत्तर असेल ते आपलं पर्यायामधलं राहणार आहे। तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, हे जे 1 आहे हा 1चा वर्ग, त्यानंतर 9 जे हे 3चा वर्ग आहे, त्यानंतर 36 म्हटल्याच्या नंतर 6चा वर्ग, त्याच्यानंतर 100 म्हणजे 10चा वर्ग, 225 म्हणजे 15चा वर्ग। अशा पद्धतीने आपण समोर जाणार। तर लक्षात घ्या, या ठिकाणी 1चा वर्ग, नंतर 3चा वर्ग, नंतर 6चा वर्ग, नंतर 10चा वर्ग, नंतर 15चा वर्ग, त्यानंतर आपण आता काय येणार आता पुढे जाऊ। तर पहा, 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 3 6, अधिक 4 6 आणि 4 10, अधिक 5 10 आणि 5 15। म्हणजे पहिल्या ह्याच्यातनी 2 प्लस झाले, नंतर पुन्हा 3 मध्ये 3 प्लस झाले, 6 मध्ये 4 प्लस झाले, 10 मध्ये 5 प्लस झाले आणि 15 मध्ये आता 6 प्लस होतील। म्हणजे 15 आणि 6 21। आता 21 चा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 441। आता 21 नंतर काय येणार, तर 2 3 4 5 6, म्हणजे त्याच्यानंतर अजून एक 6 प्लस झाले अजून आपले, म्हणजे 15 6 21। आता जे 21 मध्ये ॲड होतील ते होतील 7, म्हणजे 21 आणि 7। तर त्या ठिकाणी 21 आणि 7 48, 21 आणि 7 28 होतील आणि 28चा वर्ग काढायचा आहे आपल्याला। 28चा वर्ग, आता 28चा वर्ग नेमका काढायचा कसा, आपल्याला वर्ग काढायचं माहीत नसेल तर त्या ठिकाणी वर्ग काढायचा कसा एकदम शॉर्टकटमध्ये। तर त्या ठिकाणी पहा, आपल्याला जवळपास 10 पर्यंत वर्ग सर्वांना माहिती असतात, 10 पर्यंत वर्ग सर्वांना माहिती येतं। मग आता या ठिकाणी पहा, 8चा वर्ग किती आहे, 64, 64ची 4 हातचे आले 6, 8 दोन्ही 16, 16 आणि 6 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32, 32 आणि 6 38, 38ची 8 हातचे आले 3, 2चा वर्ग 4 आणि 4 आणि 3 7, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 784। म्हणजे तो आहे 28चा वर्ग। आणि अजून सुद्धा आपल्याला आणखी एक शॉर्टकट ट्रिक या ठिकाणी आपण पाहायला मिळेल, तर ती म्हणजे या ठिकाणी पहा, तुम्हाला वर्ग काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत आणखीन सांगतो। एकक स्थानावर आपण वर्गसंख्या कुठला आहे ते ओळखू शकतो। जर आपण विचार केला 1 1 2 3 आणि 4 पर्यंत लिहितो मी इथं। आता 1चा वर्ग किती येणार आहे, 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, परंतु आपण एकक स्थानाचा अंक घेणार फक्त, म्हणजे 6।
लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर 5चा वर्ग 25 आणि कुठल्याही एकक स्थानी जर 5 असेल तर होता पूर्णतः 25च वर्ग येतो. त्यानंतर 6चा वर्ग 36 36 एकक स्थानी 6. त्यानंतर 7चा वर्ग 49 एकक स्थानी किती येतं 9. 8चा वर्ग 64 एकक स्थानी किती जातं 4 आणि 9चा वर्ग 81 एकक स्थानी किती येतं 1. तर अशा पद्धतीने पहा 1चा वर्ग आणि 9चा वर्ग जे आहे ना, म्हणजे एकक स्थानी 1 आणि एकक स्थानी 9 जर असतील तर त्याच्या वर्गाच्या सुद्धा एकक स्थानी त्या ठिकाणी 1 येतो. 2चा आणि 8चा जो काही वर्ग असेल जे 2 आणि 8 ज्याच्या एकक स्थानी असतील त्यांच्या सुद्धा एकक स्थानी 4 राहतात. म्हणून या पद्धतीनं आपल्या एकक स्थानी 4 असणारे 2 पर्याय होते. त्याच्यातून सुद्धा आपल्याला पर्यायावरून आपण गेलो असतो. तर या ठिकाणी आपलं जे 28चा वर्ग आहे तो 784 म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. या ठिकाणी आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. धन्यवाद. या ठिकाणी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.